मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याची ही बातमी। शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर शिंदे हे आता फडणवीसांच्या भेटीला सह्याद्री अतिथीगृहावरील बैठक संपताच सागर बंगल्यावर गेलेले आहेत। तर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत असल्याची ही माहिती समोर येते। आरक्षण विषयावर शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यानंतर राजकीय भेटी आणि बैठकांना आता वेग आलाय असंच म्हणावं लागेल। आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय राजकीय वर्तुळातून। शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली। त्या बैठकीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेलेले। प्रतिनिधी अजय माने सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। अजय, आपण पाहतोय सलग ही दुसरी बैठक, दुसरी भेट म्हणावी लागेल। आधी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेत। काय नेमकं कशासाठी ही बैठक असू शकते? पुन्हा एकदा आरक्षणाच्या विषयावरच चर्चा होऊ शकते का? विक्रांत, आपण जर पाहिलं नुकताच जे ते सह्याद्री बंगल्यावर म्हणजे शासकीय जे निवासस्थान आहे तिथे जी आहे ती शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक जी आहे ती पार पडली। त्या बैठकीनंतर इतर दोन बैठका ज्या आहेत त्याच्यामध्ये जे ते मुख्यमंत्र्यांचं शेड्यूल व्यस्त आहे, पण आता या संपूर्ण बैठका उरकून मुख्यमंत्री जे ते देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे यांच्या निवासस्थानी किंवा मग त्यांच्या सागर या बंगल्यावर त्यांच्या भेटीसाठी जाणारे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरं तर राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे, कारण की शरद पवारांच्या आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर आता मुख्यमंत्री जे ते सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जाणारे। काही वेळात ते सह्याद्री अतिथीगृहावरून निघतील आणि सागर या देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जातील आणि त्यांच्यासोबत पुन्हा एकदा चर्चासत्र जे ते सुरू होण्याची शक्यता वर्तवली। खरं तर आज आपण पाहिलं तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा वाढदिवस आहे, तर तेही एक भेटीचं कारण होऊ शकतं। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शरद पवारांच्या भेटीनंतर जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांना जात असतील तर ह्याला नक्कीच राजकीय रंग लागलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। निश्चित अजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। खरं तर या भेटीनंतरच कारण जे आहे ते स्पष्ट होऊ शकेल आणि त्या कारणाकडे आपलं लक्ष असणारच आहे।